नुसतं नाव शक्तीपीठ महामार्ग ठेवून चालणार आहे का? नाव देवाचं, पण कामं मात्र राक्षसांची सुरू आहे. की जर शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी द्यायच्या नाहीये, तर तुम्ही त्यांच्यावर जबरदस्ती का करताय? विकासाची ही चकचकीत स्वप्न गरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या थडग्यावरच का उभारली जातात? एसी मध्ये बसून नकाशावर रेघा ओढायला काही टाइम नाही लागत. ते खूप सोपं असतं. पण ज्या मातीतून शेतकरी राजा आजपर्यंत सोनं पिकवत आलाय, त्याच मातीत जेव्हा तुमच्या त्या जेसीबीचे दात लागतात ना, तेव्हा ते दात जमिनीवर न लागता काळजाला लागतात. शहरातल्या गाड्या सुसाट वेगाने धावण्यासाठी जर तुम्हाला शेतकऱ्यांच्या मुलाबाळांचा घास हिरावून घ्यावा लागत असेल, तर त्या विकासाला कधीच चालना मिळाली नाही पाहिजे. आणि ही जबरदस्ती कशासाठी? ज्या जमिनीने पिढ्यानपिढ्या शेतकऱ्यांचा सातबारा राखला, त्या जमिनी आज तुम्ही पोलिसांच्या मदतीने बळकावताय. अहो, तो शेतकरी राजा आहे. प्रेमाने जर मागितलं तर तुम्हाला जीवही देईल, पण अशी बळजबरी कराल ना, तर तुमचं सिंहासन सुद्धा हलवण्याची ताकद शेतकऱ्यामध्ये आहे. अहो, शक्तीपीठा म्हणजे ही भक्तीची केंद्र झाली ना, की कुणाच्या रक्ताने माखलेले हायवेज आहेत. तुम्हाला काय वाटतं, शेतकऱ्यांच्या जमिनीवर होणारी जबरदस्ती योग्य आहे का?